कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर ठाण्यामधून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। शिवसेना शिंदे गटाकडून कल्याण ठाण्याचे उमेदवार आता जाहीर करण्यात आलेले आहेत आणि शिक्कामोर्तब या उमेदवारांच्या नावावर झालेलं आहे। कल्याण आणि ठाण्याची जागा शिवसेना शिंदे गटाकडे चाललेली आहे। सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी झी 24 तासवर या क्षणाची आपण पाहतोय। ठाण्याची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं। आता ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनोज, कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। ठाण्यामधून नरेश म्हस्के यांचं नाव चर्चेत होतं, मात्र आता त्यांच्या नावाची घोषणा झाल्याचं कळतंय। काय नेमकी अपडेट? अगदी बरोबर आहे। ठाणे हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो भारतीय जनता पार्टी घेण्यासाठी त्यांच्याकडे येण्यासाठी मागे लागलेला होता आणि त्यातच स्थानिक नेते असतील किंवा राज्य पातळीवरचे नेते असतील, ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुद्धा झालेले होते। परंतु एकनाथ शिंदे यांनी मात्र या सगळ्या गोष्टीवर आज पडदा टाकलेला पाहायला मिळतो आहे आणि या ठिकाणावरून त्यांचे सहकारी जे आहेत नरेश म्हस्के त्यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून अधिकृतरित्या तिकीट दिल्याचं जाहीर केलेलं आहे आणि आता ते उद्या फॉर्म सुद्धा भरतील। त्याचबरोबर कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे तिच्यावर सुद्धा सस्पेन्स चालू होता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेचं नाव सुद्धा जाहीर केलं होतं। तिथे सुद्धा जे भाजपा असेल किंवा संघ परिवार असेल ती जागा सुद्धा आपल्याला घेण्यासाठी मागे लागले होते, परंतु तिच्यावर सुद्धा आज अधिकृतरित्या श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता दोन्ही मतदारसंघ जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाकडे गेलेले पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र भाजपा कशा प्रकारे या दोन्ही उमेदवारांचा प्रचार करतात का, कारण अनेक कार्यकर्ते जे आहेत भाजपाचा तिथे मोठा प्रभाव असल्याचं सांगितलं जात होतं आणि ही जागा आपल्याकडे असावी अशी सुद्धा मागणी करत होते। परंतु आता मात्र ही जागा जाहीर झाल्यामुळे कशा प्रकारे ते प्रचार करतात आणि निवडून आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक, मनोज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा कल्याणमधून आता श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। सस्पेन्स होता, देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं नाव घोषित केलेलं होतं, मात्र अधिकृतरित्या घोषित झालं नव्हतं। मात्र शिंदे गटाकडे आता ही कल्याणची जागा आलेली आहे, स्पष्ट झाले। तर ठाण्यामधून ज्या नावाची गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा होती त्यामध्ये नरेश म्हस्के यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून कल्याण आणि ठाण्याचे हे उमेदवार जाहीर झालेले आहेत। तर कल्याणची बिग फाईट अशी असणार आहे। श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आहेत वैशाली दरेकर, शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत। या कल्याणची बिग फाईट पहा कशी होणार आहे। विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या विरोधात आहेत शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर।